ही जर आपल्या नात्याच्या मध्ये येणार असेल ना तर हिचा विषय आजच संपवतो. बलमा ठीक असेल ना? त्याला बरं वाटत असेल का? जयदे दादा म्हणत होता का त्याला लई भाजले, त्याला बघायला जावं असं लई वाटतंय, पण कशी जाऊ? माया पॅरिश मध्ये शुकशुकत काय कसं कुठे किती समजे? ए सपने, जयद्या, पेंटर आले आले आले. काय झालं हा? ओ मी हाक मारलीत का? काय झालं? अगं सकाळ सकाळ घरातली समधी माणसं कुठे गेली आणि सत्य आला का नाही अजून? का त्या नेटवर्कच्याच घरी घर जावे म्हणून मुक्काम ठोकलाय त्यानं. एक काम कर, त्या मला फोन लाव आणि त्याला म्हणून सत्याला घेऊन घरला ये पटकन. हा ठीक आहे. स्वप्नावली थांबा. हिचं काय आता? तेच की बलमासने फोन करून काही उपयोग नाही. अशा कुठल्या दौऱ्याला गेलाय त्यो? हॉस्पिटलच्या दौऱ्याला. काय हॉस्पिटलला? काय झालं? सत्य ठीक आहे ना? होय, पण बलम्याला ऍडमिट केलंय, त्याला लई भाजलंय. काल रात्री मंजू वहिनीच्या घरला आग लागली होती, त्यात समधी अडकली होती. मंजू वहिनीनं त्यांच्या फॅमिलीला वाचवण्याच्या नादात त्याला लई भाजलंय. सत्यदादांनी ऍडमिट केले बलम्याला. घरचे समधे हॉस्पिटलात गेलेत. ये सगळे अगं खुळीस का तू? मग आता हे समजा रात्री घडलं तुम्हाला आता सांगतेस होय? आऊ मम्मी, रात्री जेव्हा मला कळालं तेव्हा तुम्ही झोपला होतात म्हणून मला काहीच सांगता नाही आलं. अरे देवा, रातच्याला एवढं सगळं घडलं होतोय तरी म्हणलं जयदे मला एवढेच सारखे फोन का करतोय? असले ढाराढर झोपले होते का नाही? मी एक फोन उचलला नाही. हे सपने हुबलं काय आकुच्या गोळी घेऊन झोपलीस का? बावळट कुठली? जीव जाणाऱ्या माणसाने का नाही तुला मदत मागितलीच नाही पाहिजे बघ, नाही तर त्याचा जीव गेल्यावर त्याच्या बाळाला जागी व्हायची तू. मी दिवसातले 12 तास झोपते फक्त. मी 12 दिवस नाही, जास्त झालं. थोबड पण तुझं. ती बलमा कसा आहे काय माहिती आता? देवा त्या बलमेला सुखरूप ठेव, लवकर बरं कर. मी सवय जा त्या कवीला फोन करून विचार तिकडे काय चाललंय काय नाही ती. हा नाही बलमा भाऊजींना तर बरं वाटूच दे. पण मम्मी, एक लक्षात आलंय का तुमच्या? हा, नोटीस केलं का काही? हुबलं कुठली? काय कळलं का? नोटीस केलं का? बोल की काही ती. अहो म्हणजे आता एक जाऊबाईंचं घर जळून खाक झालं ना, रस्त्यावर आले ते, रस्त्यावर बेघर झाले सगळेच्या सगळे बेघर. अहो सेलिब्रेशनचा टाइम आहे, सेलिब्रेशनचा. झाला का नाही आनंद? झाला का नाही? कवा कवा तुझं बोलतेस बघ तू. आराम झालाय मला. त्याने बेडचं घर जाळलं. हे सपने अगं पण त्या घराबरोबर ती बी जळली असती का नाही का? मग इशेचा प्लास्ता आणि माझा आनंद असा गगनात मावला नसता. गगनात. वय वय खरे, माझा बी आनंद का नाही गगनात मावेन असं झालंय बघा. किती सांगू मी, सांगू कुणाला माझा आनंदी आनंद झाला. त्या ताई द्या. मम्मी पण असं सगळं आनंदी आनंद गेडे असं करून चालायचं नाही का? अहो असं काय करताय? आता त्या एक जाऊबाईंचं घर जळून झालंय खाक, ते सगळे झाले बेघर.
म्हणजे सत्या भाऊजी आता इमोशनल होणार आणि अशा इमोशनल सिच्युएशन मध्ये एक जाऊबाई आणि